श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. काळे श्री गुरुदत्त काळे, तुम्ही सगळे अतिशय पूजनीय आहात. दिवसभराच्या धकाधकीतून तुम्ही वेळ काढता. कोणी ऑफिसमध्ये आहे, कोणी घरी जेवण बनवतायत, कोणी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, कोणीतरी कामामध्ये व्यस्त आहे, कोणी ब्युटी पार्लरमध्ये आहे, कोणी हॉटेलमध्ये आहे. तर कोणी पेट्रोल पंपवर आहे. म्हणजे अतिशय आनंदाचा विषय असा आहे की तुम्ही सगळे कमिटेड आहात. जाधव श्री गुरुदेव जाधव, कोलतेताई श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त मोरे ताई श्री गुरुदेव दत्त ताई, श्री स्वामी समर्थ. चला चला, प्रश्न द्या, पटापटा प्रश्न विचारा. आज आपलं सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण आहे. आज गुरुवार आहे. आज गुरुवार आहे. आज 11:15 वाजता रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण आहे. त्याची लिंक तुम्हाला इथे मिळेल. देवरे कुठे आहे? देवरे श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. परब ऑन द वे आहे. ऑन द वे आहे. बाहेर चाललो होतो, उशीर झाला पोचायला आणि मग रस्त्यात लाईव्ह करावं लागलं. आहे की नाही? झोप नाही झाली ना. झोप नाही झाली तर काय करू आता? लाईव्ह तर यावं लागणार आपल्याला. लाईव्ह तर यावं लागणार. पाटील कसे आहात पाटील तुम्ही? श्री गुरुदत्त पाटील. डेबेताई एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. आजचं पारायण विसरू नका. आजचं पारायण विसरू नका. रात्रीचं गोरक्ष किम्यागिरी पारायण आजचं विसरू नका. दादा तुमचे खूप उपकार आहेत. तुम्ही आम्हाला देवरूपी आनंद येत आहे. तुमचं हे मोठेपण आहे ताई. तुमचा हा मोठेपणा आहे. वैती धन्यवाद. वैती युअर नमस्कार इज एक्सेप्टेड. युअर नमस्कार इज एक्सेप्टेड. दत्त महाराजांची उभी असलेली मूर्ती पण चालते, पण 4 अंगुलपेक्षा छोटी असावी. याला काय प्रकारे? भैरव दीक्षा बद्दल सांगा. ठीक आहे देवरुखकर, सांगतो. भैरव दीक्षा बद्दल सांगतो. अच्छा, मालेगावला आहे. बर 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 देवरे, चालेल चालेल. आनंद आहे. आनंद आहे. पाटील कुठे आहे तुम्ही? तुम्ही प्रवासात आहे का? हो देवरे, प्रवासामध्ये आहे. थोडं बाहेरचं कामं आहेत, ती करावी लागतात. आहे की नाही? ती करावी लागतात. येऊ देत, लोकांना येऊ देत. आहे की नाही? आज भैरव दीक्षाचं सांगेन व्यवस्थितपणे, म्हणजे तुम्हा सगळ्यांना थोडंसं आकलन होईल की भैरव दीक्षा काय आहे. ठीक आहे? महाडिक श्री गुरुदेव महाडिक. श्री गुरुदेव. कंडोलकर ताई श्री गुरुदेव ताई, काय चाललंय? कारण तुम्ही एव्हरी लाईव्ह डिसिजन मध्ये आध्यात्मिक होमवर्क द्या. अरे आध्यात्मिक होमवर्क देतो पण कोणी करत नाही रे. सगळ्यांना वरवरचं पाहिजे. आतमध्ये कोणी घुसायला तयार नाही. होमवर्क दिला तर नाही कोणी करणार. कारण माझा होमवर्क खूप हार्ड असतो.
प्रश्नाची उत्तर देता येत नाहीये विचारलेली, तो होमवर्क काय करणार कुंभार? प्रश्नाची उत्तर देता येत नाही, मी प्रश्न विचारतच बंद करून टाकला. बोललो कोणी तर उत्तर द्यायला आपल्याला पात्र तरी पाहिजे की नको. बघा लिंक पाठवली आहे, सामूहिक साप्ताहिक नवरात्री पारायणाची लिंक पाठवलेली आहे. पाटील ताई श्री गुरुदत्त ताई, पाटील ताई श्री गुरुदत्त. आनंद आहे, आनंद आहे, येऊ देत लोकांना, येऊ देत. आनंद आहेत, आनंद आहे. दादा पैसे कमवायचं नॉलेज प्राप्त व्हा. अरे पैसे कमवायला खूप डोकं वापरावं लागतं. मार्केटमध्ये कमवू शकता. मी ज्यावेळेला लाईव्ह येईन सकाळी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये, त्यावेळेला लाईव्ह सेशन बघा. चॅनलचं नाव आहे जीवन प्रबोधिनी ट्रेनिंग अकॅडमी. यूट्यूब चॅनलचं नाव आहे जीवन प्रबोधिनी ट्रेनिंग अकॅडमी आणि फेसबुकचं नाव आहे जीवन प्रबोधिनी. ठीक आहे. तर या 2 चॅनलवरतून, फेसबुक आणि यूट्यूब, फेसबुकचं जे चॅनल आहे त्याच्यावरती मी लाईव्ह मार्केटची जी स्क्रीन आहे ती शेअर करीन आणि त्याच्यावरती मी सौदा मारून दाखवीन की सौदा कसा मारतात. म्हणजे एंट्री आणि एक्झिट दोन्ही गोष्टी मी दाखवीन. एक्झिट मे बी लगेच नाही झाली तरी समजा 12 वाजेपर्यंत वगैरे होऊ शकते, पण समजा लेट जरी एक्झिट झाली तरी मी त्या दिवसाचं रेकॉर्डिंग जे आहे ते एडिट करून मी तुमच्या चॅनलवरती टाकून देईन ट्रेनिंग अकॅडमीच्या. समजून घ्या मी काय म्हणतो. अध्यात्म करायचं आहे, एक्सेप्टेड, पण अध्यात्म करणे हेतू तुम्ही तुमच्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या तुम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे. कारण अध्यात्म करण्या हेतू सगळ्या गोष्टी संतुलित लागतात. काळ भैरवाय नमः. श्री दत्त नामस्मरण कोणी करावे आणि कोणी करू नये. काही सगळ्यांना अधिकार आहे ताई, सगळ्यांना अधिकार आहे नामस्मरणाचा. कळालं? नामस्मरणाचा सगळ्यांना अधिकार आहे. सातपुते श्री दत्त सातपुते, श्री दत्त. लक्ष आहे, लक्ष आहे पाटील, लक्ष आहे. हा, दररोज शिवलीलामृत चक्री पारायण प्रदोष वेळेत केले तरी चालतंय. करा करा. आजगावकर ताई श्री दत्त ताई, आनंद आहे, आनंद आहे. आज आपल्याला भैरव दीक्षेचं अनुसंधान साधायचं आहे. अतिशय पॉवरफुल आहे ती गोष्ट. ज्या पद्धतीने आपल्याला सद्गुरू हा अनुग्रह करतात त्याच पद्धतीने आपल्याला भैरवनाथ सुद्धा अनुग्रह करतात, कारण की दोन्ही सुमेरू आहेत. या 2 पिलरवरती आध्यात्मिक अनुसंधान उभा आहे. जरा मार्केटचे फंडामेंटल ॲनालिसिस नेहमी खरे असते का? नाही, फंडामेंटल ॲनालिसिस खरं नसतं. याच्यामध्ये नेहमी फेस चेंज होत राहतो. मार्केटची न्यूज वगैरे आणि मार्केटचा वॉल्यूम स्पिरिट ॲनालिसिस जे आहे त्याच्यावरती सगळा खेळ असतो की वॉल्यूम कुठला आहे आणि त्याचं तुम्हाला स्पेक्युलेशन पाहिजे की तुम्ही मार्केटला रिस्टासमेंट लेवलवरती जो वॉल्यूम येतो त्याच्यावर कळतं की पुढची मुवमेंट काय आहे, बुलिश आहे का बेरिश आहे. मग मी काय विचार केला की तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह सेशनमध्येच मी तुम्हाला दाखवीन की मी ट्रेड कसा करतो आणि माझा ट्रेड कसा जातो आणि त्या दिवसाचा जो ट्रेड आहे त्याचं मी जे काही प्रॉफिट वगैरे बुक केलेलं आहे, ठीक आहे, प्रॉफिट वगैरे बुक केलेलं आहे, तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवून देणार आहे तुमच्या यूट्यूबवरती. दादा मुलीचे लग्न व्यवस्थित पार पडले. योगिनी यंत्राचा खूप छान अनुभूती मिळाली. हळदीच्या दिवशी आला जो आनंद आहे मला, सगळं वाचताना आलं त्यासाठी क्षमस्व, पण मला खूप आनंद आला. तुमच्या घरामध्ये लग्न कार्य पार पडत आहेत. आता परत 13 तारखेला एक लग्न आहे, नाशिकला आहे, त्यांनी पण घरामध्ये योगिनी यंत्र
आणि वास्तुयंत्र लावलं त्यांच्या पण घरामध्ये. जे लग्न होणार नव्हतं ते लग्न आता त्यांचं होतं आहे. तर नाशिकला लग्न आहे, मला पण पत्रिका आली आहे, रविवारचं लग्न आहे. ते म्हणाले दादा तुम्ही आमच्या लग्नात आणि तिथूनच लाईव्ह करा म्हणतात. मी बोललो अरे बापरे, तर लय कठीण काम झालं. आता बघूया वेळेचा अपवाद कसा काय आहे त्यातून कळेल आपल्याला. सुसाईड हे प्रारब्ध असते का जीवाला काय गती मिळते? जो एका जन्मामध्ये आत्महत्या करतो तो प्रत्येक जन्मामध्ये आत्महत्या करतो. पहिली गोष्ट, जो आत्महत्या करतो त्याला परत मानवी देहाची प्राप्ती होत नाही. 1000 वर्षे त्याचा जो आत्मा आहे तो जळत राहतो. सहस्त्र वर्षाचं प्रावधान आहे. 1000 वर्षानंतर मग त्याला पुढची योनी प्राप्त होते. मग ती पशु योनी जी आहे ती प्राप्त होते. दादा लवकर त्रासांमधून सुटका करा, वाट बघतोय. आनंद आहे बल्लाळ भाऊ, होणार तुम्ही मुक्त होणार. रानडे ताई, श्री गुरुदेव ताई, श्री गुरुदेव दत्त ताई, लोहार, श्री गुरुदेव दत्त लोहार. बघा कसं आहे, एक लक्षात घ्या, मला एक गोष्ट माहिती आहे. आता बघा मी तुम्हाला माझी स्वतःची हकीकत सांगतो. वय वाढत जातं, लक्षात घ्या, वय वाढत जातं आहे की नाही. आता नाही म्हटलं तरी आज माझी वयाची 38 वर्षाचं आज माझं वय आहे. 38 वर्ष माझं वय आहे. आता उतरत्या वयामध्ये शरीराला तुम्ही कसं मॅनिप्युलेट करता त्याला इट मॅटर्स. तुम्ही लोक म्हणता तुम्हाला देहाचा त्रास आहे, तुम्हाला त्रास आहे, ठीक आहे, पण तुम्ही असं काहीतरी करा की देहाला सस्टेन करता येईल तुम्हाला. साधना करणं हेतू देहाला सुदृढ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल अच्छा दादा 7 ते 8 लाखाचं बजेट आहे, कोणती गाडी घेऊ? आता ताई, आता हा प्रश्न जीवन प्रबोधिनीमध्ये विचारला तर बरं होईल ताई, आहे की नाही. 7 ते 8 लाखाचं बजेट आहे. आता हॅशबॅक पाहिजे, सेडन पाहिजे, SUV पाहिजे, ते तरी सांगा, मग सांगतो तुम्हाला. ऐकून घ्या मी काय म्हणतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला सगळ्यांना साधना करायची आहे, लक्षात घ्या. साधना करणं हेतू देहाला स्थिर ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. वयाची 40 उलटली ना तर सध्याच्या पोल्युशनमुळे आणि हायब्रिड फूडमुळे देहाचं डिग्रेडेशन खूप फास्ट होतं. आणि साधना जर कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला एक्सरसाइज करता आली पाहिजे, तुम्हाला योगा अभ्यास करता आला पाहिजे. आणि हे सगळं करणे हेतू तुम्हाला अटेन्शन द्यावं लागणार. समजून घ्या, मी तुम्हाला स्थूल देहाचा जो विषय जो सांगतोय तो अतिशय गहन आहे. कारण उद्या तुम्हाला साधना करताना देहाचा साथ नाही मिळेल तुम्हाला, तर तुम्ही लोक खूप पीडा भोगणार आहे. ढेबे ताई थकलेलोच आहे, पण काय करू आता, काम आहे तर करावं लागणार, काम आहे तर करावं लागणार. सबनीस ताई, श्री गुरुदेव ताई, थोतपाल, श्री गुरुदेव दत्त. माझ्या एकट्याच्या कष्टाने जर तुमच्या सगळ्यांचं भलं होत असेल तर मी ते कष्ट घ्यायला तयार आहे. तिकडे मी थकवा येऊ न येऊ मी त्याचा विचार नाही करत. माझ्या एकट्याचा त्रास सहन करण्याने जर सगळ्यांचं भलं होत असेल तर मी तो त्रास आनंदाने सहन करतो, आहे की नाही. बाकी महाराज सगळे सांभाळतात. शरीर सुदृढ पाहिजे ताई, हेच सांगतो ताई तुम्हाला सगळ्यांना. आणि मग त्यासाठी मी काय करणार आहे आता, मी तुम्हा लोकांना असं नको व्हायला की मी स्वतः म्हणजे फिट नाही आहे आणि तुम्हा लोकांना फिटनेसची धडे देतोय, असं नाही व्हायला पाहिजे. मग तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी स्वतः ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आलेलो आहे आणि मी पण माझी बॉडी जी आहे ती ट्रान्सफॉर्म करतोय. म्हणजे काय की ज्यावेळेला मी माझी बॉडी ट्रान्सफॉर्म करतो त्यावेळेला जे काही स्ट्रॅटेजीज वापरल्या गेलेल्या आहेत, प्लान वापरला गेलेला आहे, तो प्लान सगळा मी तुम्हाला सांगेन. पहिले ट्रान्सफॉर्मेशन दाखवेल, त्याचा फायदा तुम्हा लोकांना होईल. त्यातून तुम्हाला एक्सरसाइज आणि जिमचं तुम्हाला कलेक्टिव्ह कॉम्बिनेशन मिळेल.
मग साधना करणे हेतू देहाने साथ देण्यासाठी मी लवकरच काही गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी आणणार आहे. त्यासाठी माझे कष्ट सुरू आहेत. कारण तुम्ही साधना जर नाही केली, देहाची साथ जर नाही घेतली तर तुम्हाला खूप त्रास होणार उद्या. देहाच्या कळमध्ये, देहाच्या पेनिंगमध्ये तुम्ही नामस्मरण नाही करू शकत. देहाला सांभाळावं लागेल, शुगर कंट्रोल ठेवावी लागेल, कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवायला लागेल. जॉईंट मधले जे लुब्रिकेंट्स आहेत ते तुम्हाला मेंटेन ठेवावे लागतील. 2 जॉईंट्स मध्ये जे लुब्रिकेंट्स असतात ते तुम्हाला मेंटेन करावे लागतील. तुम्हाला खूप मेहनत आहे. ज्यांना साधना करायची आहे त्यांना खूप मेहनत आहे. नुसतं नामस्मरण दिलं तर उद्या मी भविष्यामध्ये तुम्हाला मी अष्टांग योग, पॉवर योग आणि सिद्ध योग ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन आणि ज्यावेळेला मी प्रॅक्टिकली तुम्हाला आसन करून दाखवीन त्यावेळेला तुम्हाला याचं महत्त्व पटेल. आता नाही कळणार तुम्हाला महत्त्व. त्या आसनामध्ये अर्धे आसन जे आहे ते शारीरिक अवस्था अर्थात शरीर सुदृढ ठेवण्याचे आसन आहेत आणि अर्धे जे आसन आहेत ते आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचे आसन आहेत. मी ज्या वेळेला तुम्हाला आसन दाखवीन त्यावेळेला तुम्हाला देहाचं महत्त्व काय असतं त्याचं तुम्हाला अर्थ कळेल. देहाचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला लोकांना नाही कळत विषय. तुम्ही आता औषध पाणी इंजेक्शन डॉक्टरकडे पैसे घालवणार. हार्टचं प्रॉब्लेम आहे, तुम्ही डॉक्टरकडे पैसे घालवणार, बायपास करणार. तुम्हाला मी सांगतो, महाराजांनी मला इतका पॉवरफुल योगा शिकवलेला आहे. जर तुम्ही लोकांनी व्यवस्थित जर मी सांगेन त्या पद्धतीने केलं तर तुमचं जे हृदय आहे ते मी ब्रँड न्यू करून टाकेन. याचा अर्थ कळाला का तुम्हाला लोकांना? म्हणजे समजा हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा कोरोनरी आर्टरी डिझीज आहे किंवा ब्लॉकेजेस टाईप आहे, तर मी आपल्या योगाभ्यासाने मी हार्ट जे आहे, हृदय जे आहे ते एकदम ब्रँड न्यू करून टाकणार. सगळे कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेस सगळं तुमचं त्याच्यातून निघून जाईल. पण त्यासाठी तुम्हा लोकांची कमिटमेंट लागते. समजलं काय? खटकन तुमचे हार्टचे ब्लॉकेजेस आहेत, खटकन जागेवरती तुमचे 10 लाख रुपये घुसणार हॉस्पिटलला, ते पण विदाउट गॅरंटी ते तुम्हाला सांगणार. समजून घ्या मी काय म्हणतोय. तर मी योगाभ्यासावरती माझं इतकं स्टडी आहे, तर मी तुम्हा लोकांना अशा पद्धतीने तयार करण्याचा माझं प्लॅनिंग आहे की तुम्हाला रोगराईपासून तुम्ही लांब राहाल. ठीक आहे, जो पैसा तुम्ही औषधे, डॉक्टर, दवाखाना, ऑपरेशनला घालणारा तोच डाएटमध्ये तुम्ही तो इन्व्हेस्ट कराल. तुमचा डाएट, योग शिकवणार मी, जाधव योग शिकवणार, पण आता नाही. पहिले माझी फिटनेस महत्त्वाची आहे. आणि माझं जे सुरू आहे सकाळपासून मी त्या मार्गामध्ये आहे की नाही. तर सकाळपासून मी त्या मार्गामध्ये आहे, माझं सुरू आहे. या सगळ्याची गरज आहे ना. तर वाढत्या हायब्रिड फूड प्रमाणे वाढत्या पोल्युशनमध्ये लंग्सचा प्रॉब्लेम होणार, हार्टचा प्रॉब्लेम होणार, जॉईंटचा प्रॉब्लेम होणार, कॅल्शियम डिफिशियन्सी येणार, आर्थरायटिस टाईपचे प्रॉब्लेम्स होणार. तर या सगळ्यातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल आणि आध्यात्मिक जीवनामध्ये जर तुम्हाला स्थिर राहायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही येऊ शकत. आता जे काही साधना आहेत भविष्यामध्ये, समजा मला समजा आता तुमच्या आजीवन साधकांना साधना द्यायची आहे, तर काय काय साधनेमध्ये आपला देह इतका गरम होतो की देहामध्ये असलेली सगळी चरबी जी आहे ती जळायला लागते. मग त्या देहाला जर तुम्ही प्रॉपर डाएट नाही दिला साधनेमध्ये असताना तर ती साधना तुम्हाला आपटू शकते, तुम्हाला आजारी पाडू शकते. कारण त्यावेळेला देहामध्ये इतकी ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा सांभाळण्याची ताकद तुमच्या देहामध्ये पाहिजे जी तुमच्या डाएटमधून येणार. मग त्याच्यामध्ये तुपाचा विनियोग करावा लागतो, त्याच्यामध्ये काही फळांचा तुम्हाला रस घ्यावा लागतो. समजून घ्या हा विषय.
तुम्हाला जर फार मोठी स्टेप मारायची आहे जीवनामध्ये, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करून चालावं लागणार. वेट लॉससाठी पण देणार. मी पण माझा वेट लॉस केलेला आहे. माझं पण वेटमध्ये बऱ्याच म्हणजे काही महिन्यापूर्वी 100च्या पुढे गेलो होतो. आता मी एकदम प्रॉपर, मी आता एकदम शेपमध्ये आलेलो आहे. आता फक्त मला काय करायचं आहे की मला व्यवस्थित फक्त मस्क्युलाइन बॉडी एकदा रेडी झाली की मग काय प्रॉब्लेम नाही. मग मी तुम्हा लोकांना ते पण सकाळचं लाईव्ह सेशन माझं प्लॅन चाललेलं आहे. 3 महिने वगैरे 4 महिने अजून जातील मला प्रॉपर फिनिशिंग वगैरे टच द्यायला. मग सकाळी मग त्याच्यामध्ये पण लाईव्ह सेशन तुमचं चालू होणार. समजून घेतलं काय? म्हणजे मला असं माझं म्हणणं आहे की आरोग्याला अनुसरून अशा पद्धतीने तुम्ही लोकांनी स्वतःचं अटेन्शन द्या की डॉक्टर दवाखाना तुमच्या जीवनापासून लांब राहायला पाहिजे. डॉक्टर दवाखाना औषधं तुमच्या जीवनापासून लांब राहिली पाहिजे. त्याची जागा जी आहे ती जागा तुमचा जो डाएट आहे, तुमचं ट्रेनिंग आहे, तुमची जी आरामाची वेळ आहे त्याने घेतली पाहिजे. म्हणजे काय होणार की तुमचं लाईफ एकदम सेफ होणार आहे आणि मग साधना कंटिन्यू होणार. मग बघा तुम्हाला कोणी स्टॉप नाही करू शकत. बरं, जी माहिती मी थोडा देतोय त्याच्यावरती मी स्वतः चालतोय. आणि माझं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे आणि त्याला कोणी कॉम्पिटिशन नाही राहणार आहे. विषय कळला? आसनं वगैरे आहे त्याच्यामध्ये. आय नो शिरसेकर, मी ऑलरेडी शेपमध्ये आहे, पण मस्क्युलाइन बॉडी जी असते ना तिचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो. तुम्ही ज्या वेळेला सिद्ध योग करता, मी काय म्हणतोय ते बारकाईने का, आता तुम्ही भैरव दीक्षेचा विषय काढला ना, भैरव दीक्षेला अनुसरून सांगतो. 3 टाईपचे योग आहेत. एक अष्टांग योग आहे, दुसरं तुमचं पॉवर योग आहे आणि तिसरं तुमचं सिद्ध योग आहे. अष्टांग योग जे असतं त्याच्यामध्ये बेसपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुम्ही जाता. पण जर व्यायाम करून बॉडीला तुम्ही प्रॉपर तुमचा जो BMI आहे तो जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेट केलात आणि त्याला जर तुम्ही कंट्रोलमध्ये आणलं आणि त्या माध्यमातून समजा तुम्ही थोडासा योगाभ्यास मग कालांतराने चालू केलात, तर तुम्ही तुमची जिम्नॅशियम आणि योगाभ्यासला प्रॉपर इंटिग्रेट करू शकता. आतापर्यंत हे कोणी सांगितलं नाही आणि कोणी केलं नाही, तर आपण ते करणार आहोत. म्हणजे बाहेरून आपण आपली जी मस्क्युलर बॉडी आहे तिला आपण मेंटेन करणार आणि आतून जे आपल्या 72 नाड्या आहेत, आपला वात आहे, आपले रुद्र आहेत, आहे नाही, तर त्याला आपण काय करणार, त्याला आपण मजबूत करणार, त्याला आपण संतुलित करणार. म्हणजे दोन्ही बाजूनी बॉडी आपली जी आहे ती बॅलन्स चालणार आहे. कालांतराने मे बी वय तुमचं उतरत चाललं तर तुम्ही लोक जिम थोडी करणार आहे. तुम्ही लोक जिम तर नाही करणार. मग तुमचा पूर्ण जो भार आहे तो योगाभ्यासावरती राहील. मग त्याच्यामध्ये अष्टांग योग, पॉवर योग आणि सिद्ध योग हे 3 लेवल्स आहेत. अष्टांग योगामध्ये बेसपासून स्टार्ट होणारे यम, नियम, आहार आणि प्रत्याहार हा तुमच्या स्थूल देहाला अनुसरून बेस आहे. स्थूल देहाला अनुसरून हा बेस आहे. समजून घ्या हा विषय अतिशय बारकाईने. आणि प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी हा तुमचा सूक्ष्म देहाला अनुसरून बेस आहे. मग यम म्हणजे काय? तत्व. नियम म्हणजे काय? तुमचे डिसिप्लिन्स. आहार म्हणजे काय? तुमचा डाएट. प्रत्याहार म्हणजे काय? तुमच्या आसनापासून ते तुमच्या बंधापर्यंत, तुमच्या मुद्रेपर्यंतचा जो स्थितप्रज्ञ भाव आहे तो. यम, नियम, आहार आणि प्रत्याहार तुम्हाला करावा लागणार. पुढे प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी तुम्हाला घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये मग मी मागे पण सांगितलेलं आहे 1:2:4चा रेशो असतो. त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, कुंभक प्राणायाम आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे. मग तुम्ही तुमची जे एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही मस्क्युलर बॉडी जी तुमची बनवणार आहात, मस्क्युलर बॉडी बनवल्यानंतर
त्याचा योग अभ्यासमध्ये जो विनियोग आहे अतिशय सुंदर आहे. कारण कुंडलिनी शक्ती जी आहे तिची जी क्षीणता आहे ती रोगांना अनुसरून असते, देहातल्या त्रासाला अनुसरून असते, आणि तिची जी ऊर्जा आहे ती देहातल्या मस्क्युलर बॉडीला अनुसरून असते. समजून घ्या मी काय म्हणतो. कारण की माझी जी साधना आहे, माझा जो व्यायाम आहे, माझी जी योग साधनेची जी परिभाषा आहे ती सगळी योग शक्तीवरती आधारित आहे. आणि ही योग शक्ती जी आहे ही जिम म्हणजे एक्सरसाइज आहे ना, एक्सरसाइज. मग त्याच्यामध्ये पुलअप्स, पुशअप्स आणि तुम्ही डिप्स मारले, तो एक सेट झाला तिघांचा, तर एक ट्रायंगल होतो. कंप्लीट अप्पर पार्ट झालं, आणि खाली मग थाईज आहेत, आणि तुमचे जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पण स्कॉट वगैरे मारतो आहे की नाही. मग त्याच्यामध्ये मग दुसरा विषय झाला. मग ह्याच्यामध्ये काय होतं, जितकं तुम्ही एक्सरसाइज करणार तितकं तुम्हाला प्रोटीन डाएट पण लागणार आहे, नाहीतर मग बॉडी तुमची आजारी पडू शकते. सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे की तुम्हाला साधना पाहिजे मोठी, एक्सेप्टेड. तुम्हाला मोठी साधना पाहिजे, चला एक्सेप्टेड. पण तुम्हाला ह्याचं बॅकग्राऊंड काय माहिती? हां, तुम्हाला बॅकग्राऊंड काय माहिती? तुम्ही म्हणताय ह्याची माहिती द्या, त्याची माहिती द्या. तुम्हाला माहिती आहे हे असं विचारणं म्हणजे फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे. तुम्हाला बॉडीला बऱ्याच कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, बॉडीला फिट ठेवावं लागतं, तरच तुम्ही साधना करू शकता, नाही तर नाही करू शकता. पण त्याच्यामध्ये दोन्ही भाग पडतात. ज्यांच्या घरामध्ये समजा लठ्ठपणा आहे, मी त्यासाठीच काय केलं, तुम्हाला लोकांना माहिती असेल, मी लठ्ठपणावरती एक उपाय, हिमालिडम निलिडमचा स्वाहाचा एक उपाय दिलेला आहे. ज्यांच्या घरामध्ये महिला वर्ग लठ्ठ आहेत, पुरुष लठ्ठ आहेत, त्यांनी त्या गोळ्या खायच्या, त्याने वजन कमी होतं. 3 ते 4 किलो तरी वजन 3-4 महिन्यामध्ये कमी होतं. मी ते दिले सुरुवातीला. ज्यांना व्यायाम करायचा कंटाळा आहे किंवा वेळ नाही आहे त्यांनी ते करू शकता. पण एक लक्षात ठेवा की जिमला जाणं, जिम करणं आणि योगाभ्यास करणं ही काळाची गरज आहे. जिम तुम्हाला बाहेरून मजबूत करतं आणि योगाभ्यास तुम्हाला आतून मजबूत करतं. समजून घ्या. हा विषय अतिशय गहन विषय आहे. त्याला मी खूप वर्ष योग केला तरीही काही गोष्टी शरीराचे त्रास चालू आहेत. कारण तुम्ही बॅलन्स करून नाही चालले. देहाला जो डाएट लागतो तो तुम्हाला माहिती आहे का ताई? तुम्ही योगाभ्यास जरी करता तरी तुम्हाला माहिती आहे का देहाला डाएट लागतो ताई? तुम्ही एक्सरसाइज जरी करता, जिम जरी करता तरी तुम्हाला देहाला डाएट लागतो. कारण की तुम्ही इतके फॅट्स बर्न करताय. तुमच्या देहाची जी खुराक आहे, देहाची जी खुराक आहे ती तर तुम्हाला मिळाली पाहिजे ताई. हा, पोट कमी करण्यासाठी उपाय करा, त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. पण तुम्ही लोक आता भैरव दीक्षेची गोष्ट काढली तर भैरव दीक्षेमध्ये खूप पॉवर आहे. भैरव दीक्षेमध्ये खूप पॉवर आहे. जाधव बस झालं, रिलेटिव्हचं गुणगान बस करा. आता टाईप नाही करायचं, कळलं ना जाधव? सारखं एकच गोष्ट टाईप नाही करायची. शिंदेताई, श्री गुरुदेव दत्ताई, श्री गुरुदेव दत्त. आणि एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही उद्या व्यायाम करायला जाल तर तुम्हाला गुरु लागणार. विदाऊट गुरु, किंवा तुम्ही त्याला ट्रेनर असं म्हणू शकता, विदाऊट गुरु तुम्ही एक्सरसाइज नाही करू शकत. कारण तुमच्या बॉडीला किती वेट झेलू शकतं, तुमची बॉडी किती रिपिटेशन्स मारू शकते, तुमच्या बॉडीला डाएट काय लागणार आहे, तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ किती आहे,
तुमच्या बॉडीच्या स्ट्रेंथला तुम्ही स्टेज किती करू शकता हे सगळं त्या ट्रेनरला किंवा त्या गुरुला माहिती असतं. गुरु तुम्हाला तुमच्या लिमिट्सला स्ट्रेच करून देत असतो आणि तुम्ही त्याच्यावर चालायचं असतं. मग तुम्ही ते लिमिट जे स्ट्रेच करण्याची जी परिभाषा आहे ती भौतिकवादात पण आहे आणि ती अध्यात्मात पण आहे. मग जिममध्ये पण तो लिमिट स्ट्रेच करतो आणि योगाभ्यासमध्ये पण तो लिमिट स्ट्रेच करतो. जिममधला लिमिट स्ट्रेच करतो म्हणजे समजा तुम्ही बेंच मारत असाल किंवा तुम्ही स्कॉट मारत असाल तर ते तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवतो, पण तो हे पण सांगतो की तुम्हाला डाएट पण घ्यायचा असतो. तशाच पद्धतीने योगाभ्यासाचा मध्ये पण तुम्हाला तो तयार करत असतो, त्या मात्रा वाढत असतो तुमचे रिपिटेशन्स आहेत, अनुलोम विलोमच्या रिपिटेशन, पूरक कुंभक रेचक आहे, तर तो मात्रा वाढवतो. आणि त्याच्यानंतर मग जे काही स्ट्रेचिंगचे आसन वगैरे आहे ते झाल्यानंतर मग तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे खायचं आहे. तर सांगण्याचा माझा अभिप्राय काय आहे, थोडक्यात लक्षात घ्या की आयुष्य हे एकदाच मिळतं. तुम्ही लोक जर नुसतं इकडच्या तिकडच्या गोष्टी करणार असाल तर तुम्ही जीवनामध्ये कधीच वरती येऊ शकत नाही. तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे गोष्टी. तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करा. जिन साधना सुरू करू शकतो का? करा सुरू. सासनकर सुरू करा, पहिले होऊन जाईल. माझ्याकडे बऱ्याच लोकांना जिन सिद्ध झालेला आहे. बऱ्याच लोकांचा जिन सिद्ध झालेला आहे. तुम्ही पण सुरू करा. ठीक आहे. दादा तुम्ही जो उपक्रम अंमलात आणला ते फक्त आजीवन सभासद वच करू शकतात का सर्वसामान्य? आम्ही पण सगळे सहभागी होणार ताई. तुम्हा सगळ्यांना साधनेचा अधिकार आहे. तुम्हाला सगळ्यांना साधनेचा अधिकार आहे आणि तुम्ही सगळेजण करू शकणार आहात. आणि माझे तसे व्हिडिओज मी फिटनेसचे मी त्याच्यामध्ये मी देणार आहे. मी अष्टांग योगाचे माझे जे आसनाचे व्हिडिओज आहेत ते मी देईन तुम्हाला. पॉवर योगाचे व्हिडिओज देणार आहे, जेणेकरून काय होणार की तुम्हाला सगळ्या गोष्टी बरोबर करता येतील. आणि समजा त्याला कन्फ्युजन असेल मग त्याच्यामध्ये मी अपॉइंटमेंट सिस्टम पण चालू करणार आहे. म्हणजे तुम्ही लोक जेव्हा तुम्ही समोर बसाल तर तुम्हाला काय कसं करायचं ते सगळं मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. हा, मोत्याच्या माळ्यामध्ये 4 मुखी रुद्राक्ष चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त लक्षात घ्यायचं हे सगळं अपॉइंटमेंट सिस्टम मध्ये येणार. तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे मिळतील, सगळं मिळतील तुम्हाला. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला एक ट्रान्सफॉर्मेशन फेज तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये आणायची आहे. त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुमचं वय पण कमी होणार. आज समजा तुमचं वय वर्षी 40 आहे, ज्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की तुम्ही व्यायाम आणि योगाभ्यास तुम्ही सुरू करा, या दोघांचा इंटिग्रेटेड फॉर्म्युला आहे तो अप्लाय करा डाएट सकट, तर तुमचं वय जे आहे समजा वय वर्ष 40 आहे ते खटकन ते 10 वर्ष कमी होईल. कारण योगाभ्यासाचं बेनिफिट काय असतो की ते आपलं वय कमी करतं आणि व्यायामाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपला तो स्टॅमिना वाढवतो. काय गुरव घाबरायची गरज आहे? तुम्ही माहिती तुम्हाला सगळ्या गोष्टी, तरी तुम्ही विचारता. अरे प्रभुताई लेट झालाय. हरकत नाही प्रभुताई, लेट नाही. भैरवदंड बद्दल सांगा. भैरव दीक्षा महत्वाची ताई. भैरवदंड तुमच्या आमच्या काही कामाचा नाही. आज 12 वाजता द्या जरा मला लॉग आउट करून आज. ठीक आहे, आज 12 वाजता लॉग आउट करायची परमिशन द्या. आज खरोखर खूप धकाधकी आहे. रात्रीचं पारायण पण आहे. दिवसभर आज खूप धावपळ आहे. आज काय कळत नाही माझं आज कसं होणार. गायकवाड, जय मल्हार गायकवाड. आज 12 वाजता साइन आउट करायची परमिशन द्या बस. कधीतरी हा तुमचा अर्धा तास मी भरून काढीन भविष्यात.
हा 55 ते 60 वर्षासाठी पण मार्गदर्शन आहे योगाभ्यासासाठी. काही प्रॉब्लेम नाहीये, होणार व्यवस्थित. मी तुम्हाला काय म्हणालो, मी सगळ्या वयोमर्यादेसाठी करणार आहे. सगळ्या वयोमर्यादेसाठी करणार आहे आणि मी स्वतः त्याच्यामध्ये जाणार. उद्या असं नको बोला, दादा तुम्ही फिट नाही, तुम्ही लोकांना फिटनेसचे धडे देता, मग असं उद्या कोणी नको बोलायला आपल्याला. म्हणून आपण स्वतः त्याच्यात जळायचं, तयार व्हायचं, तपून तयार व्हायचं आणि मग लोकांना आपण सांगायचं की आता हे असं असं तुम्ही करा. वांडकर ताई, नमस्कार ताई. शिवलीलामृत पारायण आहे ते चक्री पारायण आहे, ते करायचंय, दर आठवड्याला करायचंय. वाघ ताई, जय योगेश्वर. 63 इयर्स ओल्ड आहे मी, आहे ना इथे. परत का टेन्शन घेता? परत देणार ना मी, प्रत्येक एज स्लॅबसाठी विषय देतोय ना मी व्यवस्थित, नका टेन्शन घेऊ. स्ट्रेचिंगचे आसन असणार आहे, योगाभ्यासचे आसन सगळं सांगणार आहे मी. पण एक लक्षात घ्या, हे सगळं करताना डाएट खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल की मला हेच खायचंय, मला तेच खायचंय, असं चालणार नाही. तुम्हाला सगळे चोचले बंद करावे लागतील, तरच तुमचं शरीर तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. पहिल्याच्या काळी परिस्थिती वेगळी होती, पोल्युशन नव्हतं, लोक खायचे ठेचा भाकरी कांदा वगैरे टाईप आणि ते त्यांची बॉडी बनवायची. पण आता तसं नाही, आता सगळं हायब्रिड फूड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन वगैरे लागणार, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त एवढंच आहे, स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. वय वाढत चाललेलं आहे, स्वतःची सेव्हिंग करा. महिला वर्ग आणि पुरुष वर्गांना सांगतोय, स्वतःसाठी सेव्हिंग करा. जर तुम्हाला प्रॉपर जर फिजिक पाहिजे असेल आणि भविष्यामध्ये योगाभ्यास करायचा असेल तर कमीत कमी नाण्या म्हटलं तरी सुरुवातीला 2 ते 3 लाख रुपये तरी जवळ ठेवत जा. कारण बरीच मेहनत असते याच्यामध्ये, बरेच कष्ट असतात. बॉडी झिजलेली असते, तिला परत रिस्टोर करायचं म्हटलं तर तिला खूप त्रास होतो, त्यासाठी खर्च आहे. काही फुकट मिळत नाही, आधी सांगून ठेवतो. नाही ट्रेनर फुकट मिळत, नाही डाएट फुकट मिळत, नाही कुठे व्यायाम करायला फुकट मिळत, आधी सांगतो. तुम्ही लोक म्हणाल की दादा फ्रीमध्ये काय भेटतं, तर फ्रीमध्ये काही नाही मिळत. हे श्वास पण फ्रीमध्ये नाही मिळत, याची पण किंमत आपल्याला चुकवावी लागते. समजून घ्या, तुम्ही लोक समजूतदार आहात. तुम्हाला जर बॉडी जर तुमची रिस्टोर करायची असेल तर तुम्हाला स्वतःवरती खर्च करता आला पाहिजे. मनाची ताकद वाढवायची ताई तर प्राणायाम करा. मन, श्वास आणि प्राणशक्ती एकमेकाशी कनेक्टेड आहे. मी परत एकदा रिपीट करतो, आपलं मन, प्राण आणि आपला श्वास एकमेकाशी कनेक्टेड आहे. हो, स्वामी सारामृत पाठ प्रत्येक महिन्याला करायचा. मी काय म्हटलं, मन, तुमचा प्राण आणि तुमचे श्वास हे एकमेकाला कनेक्टेड आहेत. तुम्हाला लोकांना जर जादू बघायची असेल ना, तर काय करायचं माहितीये, तुमच्या मनाची जी गती आहे, तुमच्या मनाच्या गतीला जर तुम्हाला स्थिर करायचं असेल तर तुम्ही तुमच्या श्वासाची गती स्थिर करायला पाहिजे. तुमचा जेव्हा श्वास जो आहे, श्वास प्रश्वास, तो जेव्हा स्थिर होतो, शांत होतो, तुमची प्राणशक्ती स्थिर होते. प्राणशक्ती स्थिर झाली की तुमच्या देहामध्ये सुषुम्नाचा प्रवाह सुरू होतो. कारण एडा आणि पिंगलाचं जे विरोधी जी गती आहे ती थांबते, ती समगती होते. त्या समगतीमध्ये प्राण जो आहे तो सुषुम्नेतून प्रवाहित व्हायला सुरुवात होते. आणि हा जो प्रवाह आहे हा वेळेच्या अपोजिट असतो.
काळाच्या अपोजिट असतो. म्हणजे काय, तुमची बॉडी रिस्टोर व्हायला चालू होते आणि ती अशी रिस्टोर होते की तुमचं जे वय आहे ते वाढायचं थांबतं. हे थांबण्यासाठी तुम्हाला मन, प्राण आणि श्वास ह्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास मी शिकवतो कारण की माझा भूतकाळ ह्याच्यामध्ये गेलेला आहे आणि मी सगळ्या या गोष्टीमध्ये पहिल्यापासून आहे. त्यामुळे मला माहिती आहे याची तीव्रता किती आहे, याला कशा पद्धतीने ह्याला हँडल करायचं असतं. तर मी तुम्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये ज्या वेळेला माझी अपॉइंटमेंट होईल फिटनेसची लोकांसोबत, त्या वेळेला मी लोकांना सांगेन हा विषय की तुमच्या प्रकृतीला अनुसरून तुम्ही काय केलं पाहिजे. योगाभ्यास केला पाहिजे की व्यायाम केला पाहिजे तर किती केलं पाहिजे. आणि ते सगळे अपॉइंटमेंट जे होतील भविष्यात ते रेकॉर्ड करून तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी पाठवणार. म्हणजे तुम्हा लोकांना कळेल की नक्की अपॉइंटमेंट्समध्ये काय काय होतं. परब अतिशय आनंद झाला. मुलीच्या लग्नासाठी मुलाकडून होकार आहे, आनंद झाला. वडिलांचाही होकार येईल परब. तुम्ही फक्त शिवलीलामृतचं पारायण करा. 2 अध्याय रोज वाचा. 2 अध्याय रोज वाचा. योगाभ्यासामध्ये काही आसन आहेत आणि आपले जे रोग आहेत त्याच्यावरती आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो. मुळासकट जाईल ह्याची मी गॅरंटी नाही देत, पण आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो. त्याच्यामध्ये हिलिंग नावाचा एक प्रकार असतो योगाभ्यासामध्ये. प्राणशक्तीने आपण हिलिंग करू शकतो, आपल्या देहाला हील करू शकतो. मग त्याच्यामध्ये डाएट जो आहे तो खूप मॅटर करणारा आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला अल्कलाईन वॉटर जर घेता आलं, आता सध्या ॲसिडिक वॉटर येतं नळाला आहे की नाही, अल्कलाईन वॉटर जर घेता आलं तर त्याने अतिशय फरक पडतो. बॉडीची ऑक्सिजन लेवल खूप चांगली होते. दक्षिण सोंडेचं म्हणजे काय ताई, ह्याच्यामध्ये तुम्ही जे दक्षिण सोंडेचा गणपती म्हणताय त्याला उजव्या सोंडेचा गणपती असं म्हणतात ताई. श्वासावरती नामस्मरण कराल तर तुम्हाला फक्त श्वासाची गती संत करता येते, मनशांती येतो, पण तुम्हाला ते नाही प्राप्त करता येणार जे मी तुम्हाला सांगितलं. वास्तू विकली जात नाहीये तर वास्तू यंत्राचा वापर करा, योगिनी यंत्राचा वापर करा. वास्तू विकली जाते. वास्तू विकली जाते. एक लक्षात घ्या मी काय म्हणतो. आतापर्यंत तुम्हा लोकांना आध्यात्मिक जीवनामध्ये इतका कंट्रोल कोणी मिळवून नाही दिला जितका दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये मिळतो. तर माझं असं मत आहे की ज्यावेळेला तुम्ही काही साधना मोठी करण्याचा प्रयत्न करता तर पद्मासन जे आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. कारण पद्मासनामध्ये मेरुदंड ताठ राहतो, प्राणशक्तीचं वहन सुषुम्नेमध्ये होतं. आज्ञाचक्राची जी अलाइनमेंट आहे ती युनिव्हर्सल राहते. तुमच्या सहस्त्रांमध्ये एनर्जीज ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतात. पद्मासन म्हणजे तुमच्या मंत्राला, तुमच्या नामाला प्रतिष्ठा प्राप्त होते. पद्मासन सिद्ध झालं म्हणजे 3 तास 50 मिनटं एका ठिकाणी बसता येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करत, कोणाशी काही घेणं देणं नाही. पद्मासनामध्ये तुमची ज्ञानमुद्रा, तुमची हृदयमुद्रा आणि तुमची ध्यानमुद्रा सिद्ध होतात. म्हणजे लॉंग टर्म जर तुम्हाला योगी तत्वाला प्राप्त व्हायचं असेल तर मी जे सांगेन त्या पद्धतीने जर कराल तर तुम्ही ह्या सगळ्या तत्वांना प्राप्त व्हाल. कारण की मी ह्यातून गेलेलो आहे. माझं पद्मासन
सिद्ध आहे माझ्या पद्मासनामध्ये. मी ती प्रकृती जी आहे त्या प्रकृतीची जी हलकेपणाची जी एक फील आहे, तिची जी भावना आहे ती मी अनुभवलेली आहे. कारण पद्मासन अतिशय पॉवरफुल असतं. पद्मासनामध्ये वायूची पोकळी तयार होते, त्याच्यामध्ये मूलधाचं शिवलिंग जागृत होतं. अल्कलाईन वॉटर गुगल करा तुम्ही ताई, अल्कलाईन वॉटर गुगल करा ताई. आता काय डाएट नाही सांगू शकत मी ताई. पहिले मी सांगेन ते करा. आता या पोझिशनला काही सांगू नाही शकत. तर नवारण साधना खूप पॉवरफुल आहे. जय श्रीराम ताई. नवारण साधना जी मी दिलेली आहे ती पॉवरफुलच राहणार, कारण ती प्युअर आहे. ती अतिशय प्युअर म्हणजे 100% एकदम क्लिअर आहे ती. 64 योगिनी यंत्र ताई, 64 योगिनी यंत्र. शेळके भाऊ, श्री गुरुदेव दत्त भाऊ, श्री गुरुदेव दत्त. निमसे ताई, श्री गुरुदेव दत्त ताई. लक्षात घ्या, तुम्हाला ह्या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुम्हाला गुरुची गरज आहे. तुम्ही विदाऊट गुरु तुम्ही काही नाही करू शकत. तोच गुरु तुमच्याकडून सगळं करून घेणार आहे, योगाभ्यास सुद्धा, आणि तुमच्याकडून तो एक्सरसाइज सुद्धा करून घेणार आहे. तर हा विषय जो आहे अतिशय गंभीर विषय आहे. तुमची पुढचे 15-20 वर्ष सिक्युअर करा. औषध पाणी, डॉक्टर की वगैरे ह्याच्यामध्ये पैसा बर्बाद करू नका. थोडंसं स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष द्या. आरोग्यावरती लक्ष द्या, कारण उद्या तुम्हाला मोठी साधना करायची असेल तर तुम्हाला आरोग्य लागणार. तुम्हाला तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये ताकद लागणार. तुम्हाला कसं होणार? तुमच्याकडून नाही होणार. ठीक आहे, मी पारायणामध्ये म्हणतो की बसता येत नाही, झोपून करा, झोपून येत आहे मग कसं करा. अरे पण काही साधना अशा असतात की त्याच्यामुळे तुम्हाला बसावंच लागतं, मग काय कराल? आचार्य, तुमच्यामुळे मलाही एकदा पद्मासनाची अनुभूती मिळाली. पुढेही मी प्रयत्न करीत आहे. आनंद आहे. पद्मासन सर्वश्रेष्ठ आहे. साधनेत वृद्धी होण्यासाठी आत्मिक शक्ती कशी वाढवावी? साधनेमध्ये वृद्धी होण्या हेतू पहिले तुम्ही शारीरिक शक्ती वाढवा सातपुते, कारण शरीरच तुमच्या आत्मिक वृद्धीला धारण करणार आहे. तुमच्या बॉडीमध्ये जर तुम्ही शक्तीला तुम्ही हाताळू नाही शकत, जसं तर मी तुम्हाला अष्टांग योग सांगितला, दुसरं पॉवर योग सांगितलं, तिसरं सिद्ध योग सांगितला. अष्टांग योगाचा पर्पज काय आहे की तुम्ही ग्राउंड लेवल अर्थात बेसपासून ते तुम्ही टॉपपर्यंत जावं, समाधीपर्यंत जावं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची बॉडी तुम्ही काय करावी? एनर्जेटिक करावी, म्हणजे तुम्ही शक्ती बॉडीमध्ये तयार करावी. योगशक्ती प्रकटीकरणासाठी अष्टांग योगाचा वापर केला जातो. मी काय म्हणतोय ते बारकाईने ऐका. योगशक्ती प्रकटीकरण हेतू बॉडीमध्ये योगशक्ती प्रकटीकरण हेतू अष्टांग योगाचा विनियोग आहे, सगुण आणि निर्गुण दोघांमध्ये. आणि आता याच्या पुढे जे पॉवर योग आहे, पॉवर योगामध्ये जी बॉडीमध्ये जी योगशक्ती प्रकट झालेली आहे तिला नियंत्रित करण्या हेतू पॉवर योगाचा वापर केला जातो. म्हणजे अष्टांग योगाचा ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहे, त्याच्याबरोबर ती मग सेकंड स्टेपवरती लेवल 2 मध्ये इथं पॉवर योगा येतो. पॉवर योगाने ती शक्ती आपण हाताळतो, ती शक्ती आपल्या देहाची, ज्याच्यामध्ये ज्या देहामध्ये योगशक्ती प्रकट झालेली आहे त्या योगशक्तीला आपण हाताळतो आपल्या देहातली. आणि तिसरं जे आहे ते सिद्ध योग आहे. सिद्ध योग म्हणजे काय की आपण आपल्या देहाची शक्ती तर हाताळतो, पण आपण समोरच्या व्यक्तीची शक्ती सुद्धा आपण हाताळतो. हे 3 स्टेप्स आहेत. पहिले अष्टांग योग, दुसरं पॉवर योग, तिसरं सिद्ध योग. तर पॉवर योग पर्यंत ठीक आहे, पण तिसरं जे सिद्ध योग आहे त्याच्यामध्ये आपण सर्वसिद्ध असतो. आपण सर्वसामान्य माणसाला आपण ऑपरेट करू शकतो, कारण त्याच्या बॉडीमध्ये त्याच मातृका शक्ती आहेत ज्या आपल्या बॉडीत आहेत, आणि त्या आपल्या बॉडीतल्या मातृका शक्त्या सिद्ध आहेत.
आणि आपण त्यांना समोरच्या बॉडीमधल्या ज्या काही ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊन परकाया प्रवेश सारख्या सिद्ध्या प्राप्त होतात. परकाया प्रवेश सारखी सिद्धी प्राप्त होते, म्हणजे समोरच्या बॉडीमध्ये आपण प्रवेश करून आपण आपली कामं त्याच्याकडून करून घेतो. हे सगळं सिद्धयोगमध्ये येतं. हे माझं खूप सुरुवातीपासून झालेलं आहे. दत्तगुरूंची कृपा लागणारच आहे, त्याच्याशिवाय काय होत नाही. गुरूंच्या कृपेशिवाय काही होत नाही. तर तुम्हा लोकांना कळाला का हा विषय? कारण भैरव दीक्षेचा विषय काढताय, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. भैरव दीक्षेचा हा रूटच आहे जो तुम्हाला मी सांगितला. सद्गुरू दीक्षेच्या रूटमध्ये भक्ती मार्ग येतो आणि भैरव दीक्षेमध्ये येतो योग मार्ग येतो. भैरव दीक्षेमध्ये योग मार्ग येतो आणि सद्गुरू दीक्षेमध्ये भक्ती मार्ग येतो. तुम्हा लोकांना जे मी बोललो ते कळलं की नाही कळलं ते जरा येस किंवा नो मध्ये मला सांगा, म्हणजे मला कळेल की किती लोकांना कळालं. मी जे तुम्हाला आता म्हणालो अष्टांग योग, पॉवर योग आणि सिद्ध योग ह्यातलं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कळाले का तुम्हा सगळ्यांना? ज्यांना नाही कळाले ना त्यांनी परत एकदा हे लाईव्ह सेशन बघा, आणि ज्यांना कळाले त्यांनी ह्याच्यावरती चिंतन करा, स्टडी करा. आपले यूट्यूब आहेत, बाहेरचे यूट्यूब आहेत. अष्टांग योग टाईप करा, पॉवर योग टाईप करा. व्हॉट इज पॉवर योग, व्हॉट इज अष्टांग योग, सर्च करा. म्हणजे मला असं वाटतं की उद्या तुमच्यामध्ये योगी तयार व्हावा, याज्ञवल्क्य सिद्ध व्हावं. त्यासाठी हा सगळा आपला अट्टहास चाललाय. म्हणजे देह सिद्ध हो झाला, पहिले स्थूल देह सिद्ध होतो, मग सूक्ष्म देह होतो, मग कारण देह, मग वैश्विक देह. म्हणून मी तुम्हाला अष्टांग योग सांगितला, त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर योग सांगितलं, त्याचा ऑब्जेक्टिव्ह सांगितलं, आणि मग सिद्ध योग सांगितलं. मग आजपासून तुम्ही सगळ्यांनी शुद्ध शाकाहारी राहा, मटण मच्छी खाऊ नका. डाऊन द लाईन 3-4 महिन्यामध्ये ज्या वेळेला माझे व्हिडिओज येतील, योगाभ्यासाचे व्यायामाचे व्हिडिओज येतील, तर त्या व्यायामाची टेक्निक कशी आहे आणि योग साधना आणि व्यायाम अर्थात एक्सरसाइज या दोघांना मी सिंक्रोनाइज करणार आहे, इंटिग्रेट करणार आहे, जे आतापर्यंत कोणी केलं नाहीये. समजलं? या जगात कोणी करू नाही शकत. जिम आणि योग हे दोन्ही एकत्र कोणी केलं नाहीये, कोणी करू शकत नाही. त्याचा फॉर्म्युला फक्त आपल्याकडेच आहे. सिक्वेन्स खूप महत्वाची आहे. तुमची सिक्वेन्स तुम्ही बरोबर अंडरस्टँड करा. ग्रेट. सिक्वेन्स अंडरस्टँड करा. चला आता 1 मिनिट राहिला तर साइन आउट करायची परमिशन द्या. 1 मिनिट राहिला, साइन आउट करायची परमिशन द्या. आनंद आहे. भेटूया रात्री पारायणाच्या वेळेला, रात्री 11:15 वाजता भेटूयात. सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये भेटू. धन्यवाद गुरव, धन्यवाद गुरव. आनंद आहे. जय आदेश. भेटूया रात्री 11:15 वाजता सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट. श्री गुरुदेव दत्त.